मित्रांनो नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, बरेचदा आपला दिवस चांगला व्हावा असे प्रत्येकाला वाटत असते आणि या दिवसामध्ये आपल्याला खूप चांगले वाटावे, खूप ताजेतवाने वाटावे, खूप शक्तियुक्त वाटावे, खूप ऊर्जामय वाटावे अशीच आपली मनीषासुद्धा असते. म्हणजे खूप कमजोर आहे किंवा खूप कमकुवत आहे, खूप क्षीण आहे, तर असे शरीर कोणालाही आवडणार नाही किंवा असा दिवस कमकुवतपणाचा, कमी शक्तीचा किंवा थकल्यासारखं वाटणे, थकवा येणे असा दिवस कोणालाही नको आहे. पण आपल्या बाबतीत असं घडत असेल की आपल्याला खूप थकल्यासारखं दिवसभर वाटत असेल, खूप क्षीण झाल्यासारखं वाटत असेल, शारीरिक शक्ती नसल्यासारखं वाटत असेल, तर आपली लाईफस्टाईल आपण बदलवणं शिकलो पाहिजे. मित्रांनो, यासाठी आपण काही गोष्टी नक्कीच केल्या पाहिजे. जेव्हाही आपण सकाळी उठतो तर त्यावेळेस सकाळी ब्रश झाल्यानंतर काही ना काही खाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसे की आपल्याकडे बदाम असेल, शेंगदाणे असेल, फुटाणे असेल किंवा थोडा नाश्ता असेल, फ्रेश नाश्ता. तर असं आपण काही ना काही 5-10 चमचे खाऊ शकतो. बदाम असेल तर 4-5 आपण खाऊ शकतो किंवा भिजवलेले शेंगदाणे पण आपण खाऊ शकतो. मोड आलेली कडधान्य जी आहे तर ती आपण फ्राय करून खाऊ शकतो. मित्रांनो, सकाळी जेव्हाही आपण हे घटक घेतो तर नक्कीच आपल्याला यातून कामासाठी ऊर्जा मिळू शकते. पण जेव्हाही सकाळी उठल्या उठल्या आपण लगेच फ्रेश होऊन कामाला जर लागलो तर नक्कीच आपली जी ऊर्जा आहे, जी शक्ती आहे तर ती खूप खर्च होईल आणि ती दिवसभर भरून निघणार नाही. आपण जेव्हाही 2-3 तासानंतर काही ना काही खाण्याचा प्रयत्न करू तर नक्कीच ते खाणे जे आहे तर समोरचे कार्य करण्यासाठी ती शक्ती आपल्याला प्राप्त होईल. पण दिवस आपला चांगला जाणार नाही. म्हणून दिवसाची उत्तम शक्तिवान सुरुवात आपल्याला करायची असेल, ऊर्जावान सुरुवात करायची असेल तर नक्कीच कामाला जेव्हा आपल्याला सुरुवात करायची आहे तर काही ना काही खाऊन पिऊनच आपण कार्य हे नक्कीच केले पाहिजे. आणि त्यातही जर आपल्याला दिवसभर खूप ऊर्जावान राहायचे असेल आणि आपल्याला सततचा थकवा जर काही दिवसपर्यंत आला असेल तर आपण लक्षात घ्यायला पाहिजे की दर 3-4 तासानंतर काही ना काही आपण ग्रहण केलेच पाहिजे. जसे की आपण म्हणतो नाश्त्याचे पदार्थ आहे किंवा 2 वेळेचे जेवण आहे. तर अशा पद्धतीने आपण जी लाईफस्टाईल आहे, जीवन पद्धती आहे किंवा खाण्यापिण्याचे नियोजन जे आहे तर ते उत्तम ठरवणे हे अतिशय आवश्यक आहे. कारण जीही ऊर्जा आपल्याला मिळत असते तर ती खाण्यापिण्यातूनच मिळत असते. म्हणून शेड्यूल किंवा नियोजन खाण्यापिण्याचे आपण निश्चितच बनवले पाहिजे, जेणेकरून आपले शारीरिक आरोग्यही उत्तम राहील, कार्य करण्यासाठी आपल्याला पुरेशी शक्ती मिळेल आणि यातून मानसिक मनोबल जे आहे, शारीरिक ऊर्जा असल्यामुळे ते टिकून राहील. नाहीतर शारीरिक थकवा आला की लगेच आपल्याला मानसिक थकवासुद्धा येत असतो. शरीर आणि मनाला अधिक ऊर्जावान आणि शक्तिवान बनवण्यासाठी आणि आपला उत्तम दिवस घालवण्यासाठी या गोष्टी नक्कीच आपण करणे खूप आवश्यक आहे. मित्रांनो, अशाच पद्धतीने आपण जीवनाला समजून घेतले पाहिजे. ही माहिती, हे विचार आपण नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.